शाळेत मित्रांना आपल्याला खोड रबर दिलं किंवा तुम्हाला कोणी पत्ता जरी सांगितला तरी आपण त्याचे आभार मानतो. वेळेला कोणी मदत केली तरी आपण त्याला लगेच थँक्यू म्हणतो. घरी आलेल्या अंकलने चॉकलेट दिलं तर त्याला थँक्यू म्हणायला लहान मुलांना शिकवलं जातं. आता आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या, आपल्याला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकरी दादाचे आभार मानायलाही सुरुवात करूया. थँक्यू शेतकरी दादा. 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 अमेरिकेतला एक शेतकरी 155 लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे. त्या शेतकऱ्यांचं मोठं ऋण आपल्यावर आहे. त्यांचे आभार मानायलाच हवेत. असं अगदी लहानपणापासून तिथं बिंबवलं जातं. यासाठी थँक फार्मर डे सारख्या संकल्पना तिथं पुढे येतात. त्याला शाळेपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. हॅव यू थँक्ड द फार्मर टुडे असं तिथं विचारलं जातं. आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरी नामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरी ग्राहकांना ठामपणे वाटत असतं. या पलीकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो. मी अनेक असे सिनेमे केले ज्यात मी शेतकऱ्यांची बायको झाली आहे. त्याच्यामुळे ते दुःख मला खूप जवळून माहिती आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य काय असतं हे मुंबईच्या लोकांना कळत नाही. आपण त्यांचे कांदे वगैरे काय असेल ते जे पिकवतो ते आपण आनंदाने खातो, पण तिथे त्यांच्यावर काय परिस्थिती होत असते हे मी खूप जवळून पाहिलंय. आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैयामुळेच असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतंय. शेतीबद्दल काही नाही. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला आपोआप येत नाही. त्यासाठी ऊन, वारा, पावसाची तमा न करता अनंत अडचणींशी सामना करत शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी 200-400 किलोमीटरवर शेतात राबतो. हे शहरातल्या या मुलांना कळणार कसं? इथंच आपण प्रत्येक जण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. मी त्यांच्याकडे पाऊस चांगला पडावा एवढे म्हणेन आणि त्यांचे धन्यवाद मानेन, कारण त्यांच्याचमुळे आम्हाला जेवायला मिळते. बियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाहीत, मजुरांची समस्या वेगळीच. कुठून तरी कर्ज मिळवायचं, शेतात काहीतरी पेरायचं, पाऊस त्याच्या लहरीप्रमाणे पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पिकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल, व्यापाऱ्यांची मेहर नजर राहील अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो. त्याच्या आत्महत्येच्या, मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधूनमधून पोहोचतात, पण तो जगतो कसा ते पोहोचतच नाही. आपण कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्नही करत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का? ज्यांच्यामुळे आपल्याला 2 वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्यांचे आभार मानायलाच हवे. तशी थँक फार्मर ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही. अन्नदाता सुखी भव असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. आता आपल्याला त्याचा थोडा विसर पडत गेलाय. शहरीकरणाच्या, आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीण भागापासून, शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. शेतकऱ्यांच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी तरुण पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल. मग आज मानणार ना शेतकऱ्यांचे आभार? म्हणणार ना थँक्यू शेतकरी दादा? संदीप रामदासीसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, मुंबई.